जीआरडीचा उपचार का करायला हवं? न उपचार केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात? बरोबर अगदी. सर, जीआरडी हे जे काही आपण टर्म वापरतोय हे अगदी लॉंग टर्म ज्यांना हायपर ऍसिडिटी आणि रिफ्लक्स आहे तिथे वापरला जातो. अगदीच 1-2 दिवस मला कधीतरी जळजळ झाली आणि जीआरडी आहे असं आपण म्हणतच नाही. जीआरडी इज अ क्रॉनिक कंडिशन. क्रॉनिक म्हणजे काय? लॉंग टर्म आहे, बऱ्याच दिवसांपासून आहे. जर याची ट्रीटमेंट केली नाही तर बेसिकली आपण आधी बोललो की ऍसिड जास्त पोटात होणे आणि ते अन्ननलिकेत वर येणं म्हणजे जीआरडी. अन्ननलिकेची लाइनिंग नाजूक असते. जर पुन्हा पुन्हा ऍसिड तिथे आलं तर तिथे सूज येणे, अल्सर्स होणे किंवा तिथे कधी कधी स्कारिंग होऊन स्ट्रिक्चर्स होणे हे खूप कॉमन कॉम्प्लिकेशन्स बंद होणं बंद होणे म्हणजे मग गिळायला वगैरे त्रास होतो. अजूनही एक कंडिशन असते त्याला आपण बॅरेट्स इसोफेगस म्हणतो. तिथे आपल्या अन्ननलिकेची लाइनिंग थोडी चेंज होते आणि बॅरेट्स इसोफेगस ही प्री मॅलिग्नंट कंडिशन म्हणजे हे जे काही लाइनिंग चेंज होतं त्याला हळूहळू काही वर्षांमध्ये आणि ते पण अगदी लिमिटेड लोकांमध्ये कॅन्सरमध्ये चेंज होऊ शकतं. ही एक शक्यता असते. त्याच्यामुळे हे जीआरडी हे इग्नोर करण्यासारखा आजार नक्कीच नाही आहे. दरवेळेस त्याला औषध देणं गरजेचंच आहे असंही नाही. डाएट लाईफस्टाईलने अगदी सुरळीत राहू शकतो, पण इग्नोर करण्यासारखं नक्कीच नाही. म्हणजे जीआरडी हा साधा आजार देखील असू शकतो आणि जीआरडी मुळे मोठे आजार सुद्धा होऊ शकतात. बाकी त्यामुळे त्याला दुर्लक्ष टाळणं योग्य नाहीये. त्याची ट्रीटमेंट करणं आणि स्वतःची शरीराला पण नॉर्मल करून घेणं गरजेचं आहे. खूप गरजेचं.